नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता थेट जाणार आहोत गांधीनगरला, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की आज गांधीनगर या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज जो आहे तो अमित शहा दाखल करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक खूप मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेनंतर आता अमित शहांचा हा रोड शो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकूणच एनडीएचे प्रमुख नेते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. काही वेळापूर्वीच या ठिकाणी आपण पाहिलं गांधीनगरमध्ये सभा देखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये राजनाथ सिंग, नितीन गडकरी, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि स्वतः अमित शहा यांनी देखील संबोधित केलेलं आहे. आणि त्यानंतर या सभेनंतर आता अशा प्रकारे आपण पाहतोय रॅलीला सुरुवात झाली आहे, ज्या रॅलीला प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा प्रकारे प्रचार रॅलीला या ठिकाणी सुरुवात झाली असून एनडीएची एकजूट ताकद दाखवण्यासाठी एक मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून काही वेळात ही रॅली संपल्यानंतर या ठिकाणी अमित शहा आपला गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहेत. तर तिकडे अरुणाचलमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे. थेट जाऊयात या सभेत. छोटा सा प्रदेश, कितनी दूर दूर से आना पड़ता है, लेकिन इतनी बड़ी तादाद में आपका यहाँ आना ये दिखा रहा है देश की हवा का रुख क्या है. ये अरुणाचल ने दिखा दिया. हमारे जो 3 एमएलए 3 कमल लेकर के आए हैं, उनको भी मैं बहुत बहुत बधाई देता हूं. और आने वाले दिनों में अरुणाचल में फिर से एक बार भारतीय जनता पार्टी का झंडा फहरेगा. दिल्ली में फिर एक बार भारतीय जनता पार्टी का झंडा फहरेगा. एनडीए की सरकार बनेगी. इसी एक भावना के साथ मेरा आप सबको बहुत बहुत धन्यवाद. मेरे साथ जोर से बोलिए, भारत माता की. पूरी ताकत से मुट्ठी बंद करके बताइए, भारत माता की, भारत माता की. बहुत बहुत धन्यवाद. यहाँ से प्रचंड बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी विजयी बनने जा रही है. गुजरात की 26 सीट फिर एक बार मोदी जी के नेतृत्व में भाजपा जीतेगी. लड़ने की पूरी तैयारियां कर रही है. अपोजिशन की जो पार्टी है, एक बार आप विजुअल दिखा दीजिए, ये विजुअल दिखा दीजिए, इसी में ऑपोजिशन का जवाब है. तर आपण पाहतोय गुजरातमध्ये भाजपच विजयी होईल असा विश्वास या ठिकाणी अमित शहांनी व्यक्त केलेला आहे. त्यांची रॅली या ठिकाणी होती आणि खूप मोठं शक्ती प्रदर्शन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खरं तर 1:30ची वेळ होती अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्याची. मात्र सभा उशिराने सुरू झाली आणि सभेनंतर ही रॅली सुरू झालेली आहे आणि या रॅलीसाठी देखील काही वेळ लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ देखील आता अमित शहांची पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि एक खूप मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी एनडीए तर्फे करण्यात येत आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि यावेळी गांधीनगरमध्ये भव्य रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलंय. यावेळी पक्षातील दिग्गज नेते राजनाथ सिंग, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, अकाली दलचे प्रमुख प्रकाश सिंग बादल, रामविलास पासवान या ठिकाणी उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे. तर काही वेळापूर्वीच या ठिकाणी भव्य सभा देखील पार पडली आणि या सभेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सभेला संबोधित केलं. तसंच देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात सक्षम असल्याचं यावेळी ते म्हणालेत. तर देशभरात मोदींचाच नारा असल्याचं देखील ते म्हणालेत. तर दुसरीकडे एनडीए विरोधात महाआघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. आमचा नेता एक आहे, विरोधकांनी त्यांचा नेता कोण हे एकदा सांगावं असा टोला देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. तर राजनाथ सिंग यांनीही विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक वरूनही राजनाथ सिंग यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.